मृत्यू हा शब्द ऐकताच मनात एकाच वेळी भीती, कुतूहल आणि शांतता निर्माण होते. पण खरंच मृत्यूनंतर सगळं संपतं का? की आपल्या प्रत्येक कर्माचा कुठेतरी हिशोब होत असतो? आत्मा अस्तित्वात असेल तर त्याचा न्याय कसा होतो? आज आपण याच प्रश्नाचा शांत आणि विचारपूर्वक शोध घेणार आहोत. मानवजातीच्या इतिहासात मृत्यूनंतर काय होते हा प्रश्न सतत विचारला गेला आहे. शरीर नष्ट झाल्यानंतर काहीतरी उरते का? आणि जर उरते तर त्याचे काय होते? हा विचार केवळ धार्मिक नाही तर तत्वज्ञान, मानसशास्त्र आणि नैतिक जीवनाशीही जोडलेला आहे. आत्म्याच्या न्यायनिवाड्याची कल्पना ही प्रत्यक्षात माणसाचे नैतिक जबाबदारीशी निगडीत आहे. जीवनातील कृतींना काही अर्थ आहे का? चांगल्या वाईट वर्तनाचा काही अंतिम परिणाम होतो का? या प्रश्नांची उत्तरे शोधताना विविध संस्कृतींनी वेगवेगळ्या कथा, प्रतिमा आणि सिद्धांत मांडले. भारतीय परंपरेत आत्मा शाश्वत आहे अशी धारणा आढळते. शरीर हे नश्वर आणि बदलणारे आहे, परंतु आत्मा जन्म आणि मृत्यूच्या पलीकडे आहे असे मानले जाते. या दृष्टिकोनातून मृत्यू हा शेवट नसून एक संक्रमण आहे. मनुष्याच्या प्रत्येक कृतीला कर्म म्हणतात आणि प्रत्येक कर्माचे फळ मिळते ही कल्पना केंद्रस्थानी आहे. न्यायनिवाडा एखाद्या न्यायालयासारखा बाह्य स्वरूपात न होता कर्माचे नैसर्गिक नियमांद्वारे होतो असे सांगितले जाते. चांगल्या कृतींमुळे सुखद परिणाम आणि वाईट कृतींमुळे दुःखद परिणाम निर्माण होतात. काही पुराण कथांमध्ये मृत्यूनंतर आत्मा यमाच्या दरबारात जातो. चित्रगुप्त त्यांची कर्मनोंद वाचतात आणि त्यानुसार स्वर्ग किंवा नरक निश्चित होतो असे वर्णन येते. परंतु तत्वज्ञानाच्या अधिक सखोल स्तरावर हे सर्व प्रतिकात्मक मानले जाते. स्वर्ग म्हणजे उच्च चेतना स्थिती आणि नरक म्हणजे दुःखद अनुभवांची अवस्था असेही स्पष्टीकरण दिले जाते. अंतिम उद्दिष्ट मोक्ष मानले जाते, ज्यात आत्मा पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्त होतो आणि परमसत्याशी एकरूप होतो. बौद्ध परंपरेत स्थायी आत्म्याची कल्पना नकारली जाते, पण नैतिक परिणामांची साखळी मान्य केली जाते. मृत्यू म्हणजे पंचस्कंधाचा विघटन प्रक्रिया आहे, परंतु चेतनेचा प्रवाह पुढे चालू राहतो. एका मेणबत्तीची ज्योती दुसऱ्या मेणबत्तीला लावल्यास ती ज्योत नसली तरी सातत्य असते अशी उपमा दिली जाते. न्यायनिवाडा येथेही कर्माचे नियमांद्वारेच घडतो. कोणताही बाह्य देव न्याय करत नाही. कृतींचे परिणाम अपरिहार्य असतात. लोभ, द्वेष आणि अज्ञान या कारणांमुळे दुःख निर्माण होते, तर करुणा, प्रज्ञा आणि संयम मुक्तींकडे नेतात. अंतिम ध्येय निर्वाण आहे, ज्यात जन्म मृत्यूची साखळी संपते. जैन तत्वज्ञानात आत्मा अत्यंत सूक्ष्म आणि स्वतंत्र अस्तित्व मानला जातो. प्रत्येक कृतींमुळे कर्मकण आत्म्याला चिकटतात आणि त्याची शुद्धता झाकली जाते असे वर्णन केले जाते. मृत्यूनंतर आत्मा पुढील जन्म धारण करतो आणि हा क्रम चालू राहतो. कठोर साधना, अहिंसा आणि सत्य आचरणाद्वारे आत्मा स्वतःला शुद्ध करू शकतो. येथे न्यायनिवाडा एखाद्या व्यक्तीने केला जात नाही. कर्माचा भौतिक सदृश्य परिणामच आत्म्याची स्थिती ठरवतो. मोक्ष म्हणजे कर्मबंधनाचा पूर्ण क्षय. इस्लामी परंपरेत मानवाला एकच जीवन दिले गेले आहे आणि त्यानंतर अंतिम न्याय होतो अशी धारणा आहे. मृत्यूनंतर आत्मा एका मध्यावस्थेत राहतो आणि प्रलयाच्या दिवशी सर्वांना पुन्हा जिवंत केले जाईल. त्या दिवशी प्रत्येकाचे कृतींचे लेखाजोखा मांडला जाईल. न्याय अत्यंत सूक्ष्म आणि अचूक असेल. अगदी लहान कृती सुद्धा लक्षात घेतली जाईल. चांगल्या कृतींना सुवर्ण सुख आणि वाईट कृतींना शिक्षा दिली जाईल. येथे न्याय देणारा परमेश्वर सर्वज्ञ आणि न्यायी आहे असे मानले जाते. ही कल्पना मानवाला जबाबदारीची जाणीव करून देते की जीवनातील प्रत्येक कृतींचे उत्तर द्यावे लागेल. ख्रिस्ती परंपरेतही मृत्यूनंतर आत्मा देवासमोर उभा राहतो अशी धारणा आहे. श्रद्धा, प्रेम आणि नैतिक जीवन महत्वाचे मानले जाते. अंतिम न्यायानंतर काहींना स्वर्ग प्राप्ती होते तर काहींना देवापासून दूर राहावे लागते. येथेही न्याय हे केवळ शिक्षा देणे नसून देवाचे न्याय आणि कृपेचे संतुलन आहे असे समजले जाते. प्रेम, क्षमा आणि दया या मूल्यांवर भर दिला जातो. प्राचीन संस्कृतींमध्ये न्यायनिवाड्याच्या कल्पना प्रतिकात्मक स्वरूपात दिसतात. इजिप्तमध्ये मृत व्यक्तीच्या हृदयाचे वजन सत्याच्या पंखाशी केले जाईल असे चित्रण आहे. हृदय जड असेल तर ते पापांनी भरलेले मानले जाईल.
ग्रीक परंपरेत आत्मा अधोलोकात जातो आणि तिथे त्याच्या जीवनानुसार वेगवेगळ्या स्थळी पाठवला जातो. या कथांमधील तपशील भिन्न असले तरी एक सामान्य सूत्र दिसते. जीवनातील आचरणाचा परिणाम मृत्यूनंतरही टिकतो. आधुनिक विज्ञान मात्र आत्म्याच्या अस्तित्वाबाबत ठोस पुरावा देऊ शकलेले नाही. विज्ञानाच्या दृष्टीने मृत्यू म्हणजे जैविक क्रिया थांबते आणि मेंदूंची कार्यप्रक्रिया समाप्त होणे. चेतना ही मेंदूतील गुंतागुंतीचे न्यूरल प्रक्रियांचा परिणाम आहे असे अनेक वैज्ञानिक मानतात. काही लोक मृत्यूच्या उंबरठ्यावर असताना प्रकाश दिसणे, शरीरापासून वेगळे झाल्याची भावना येणे अशा अनुभवांचे वर्णन करतात, ज्यांना निकट मृत्यू अनुभव म्हटले जाते. परंतु यांचे स्पष्टीकरण मेंदूतील रासायनिक बदल, ऑक्सिजनची कमतरता किंवा मानसिक प्रक्रिया यांद्वारे दिली जाते. विज्ञान अद्याप आत्म्याचा न्यायनिवाडा या संकल्पनेला वस्तुनिष्ठ पद्धतीने सिद्ध करू शकलेले नाही. तत्वज्ञानात या विषयावर अनेक मतप्रवाह आहेत. द्वैतवादानुसार शरीर आणि आत्मा वेगळे आहेत, त्यामुळे आत्मा मृत्यूनंतर टिकू शकतो. भौतिकवादानुसार सर्व अनुभव भौतिक प्रक्रियांमधून निर्माण होतात, त्यामुळे मृत्यूनंतर चेतनेचे अस्तित्व नसते. काही तत्वज्ञ चेतनेला विश्वाच्या मूलभूत घटनांपैकी एक मानतात. न्यायनिवाडा हा बाह्य घटना नसून नैतिक नियमांचा अंतर्गत परिणाम आहे, अशी ही भूमिका मांडली जाते. म्हणजेच जेव्हा एखादी व्यक्ती चुकीची कृती करते तेव्हा तिचे मनावर अपराधीपणाची छाप पडते आणि तीच तिची शिक्षा ठरते. या अर्थाने न्यायनिवाडा हा आपल्या जागृतीचा भाग आहे. मानसशास्त्रीय दृष्टीने पाहिले तर मृत्यूनंतरच्या न्यायाची कल्पना समाजातील नैतिक शिस्त राखण्यास मदत करते. कोणी पाहत नसले तरी एक सर्वोच्च न्याय आहे ही भावना व्यक्तीला संयम राखायला प्रवृत्त करते. तसेच दुःख भोगणाऱ्या लोकांना आशा देते की अन्याय कायमचा नाही, शेवटी न्याय मिळेल. त्यामुळे ही संकल्पना सामाजिक स्थैर्याशी जोडलेली आहे. शेवटी असे म्हणता येईल की मृत्यूनंतर आत्म्याचा न्यायनिवाडा कसा होतो याचे एकच सार्वत्रिक उत्तर नाही. विविध धर्म, तत्वज्ञान आणि संस्कृतींनी त्याच्या समजुतीनुसार वेगवेगळे चित्र रेखाटले आहे. काहींना तो कर्माच्या नियमांद्वारे घडणारी नैसर्गिक प्रक्रिया वाटते, काहींना देवाने केलेला अंतिम निर्णय, तर काहींना तो केवळ प्रतिकात्मक नैतिक संदेश वाटतो. परंतु जवळजवळ सर्व परंपरा एकच गोष्ट सांगतात: मानवाने आपल्या जीवनात सत्य, दया, प्रामाणिकपणा आणि जबाबदारी या मूल्यांचे पालन करावे. कारण मृत्यूनंतर काही असो वा नसो, चांगले जीवन जगणे हेच खरे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा